यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। ऐतिहासिक शहर आणि 16व्या शतकातल्या निजामशाहीची राजधानी अशी अहमदनगरची ख्याती। याच जिल्ह्याचे एकेकाळचं वैभव आणि निजामशाहीमधल्या वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या हष्टबेहष्ट महालाची सध्या नेमकी काय स्थिती आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। हष्ट बेहष्ट महल म्हणजेच 8वं नंदनवन। चहूबाजूंनी पाणी आणि अष्टकोनी इमारत। अहमदनगरचा संस्थापक अहमद निजाम शहानं 1506 साली हा महाल बांधला। समोर सुमारे 300 एकराचा बगीचा आणि 8 कालव्यांचं पाणी असं याचं देखणं रूप। 8वं नंदनवन, हष्ट म्हणजे 8, बेहष्ट म्हणजे नंदनवन, स्वर्ग ज्याला म्हणूयात। तर अशा प्रकारचं अतिशय उत्तम असं उद्यान ज्यामध्ये गुलाबाचे ताटवे होते, जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्यांनी इथे आणून लावल्या होत्या, गाणारे पक्षी इथे होते, कारंजी होती आणि या महालात जायचं असेल तर होडीतनं जावं लागायचं। महालासाठी 3 भव्य प्रवेशद्वार, कोरीव बांधकाम आणि आल्हाददायक हवेसाठी मोठे गवाक्ष असा हा हष्टबेहष्ट महल एकेकाळी अहमदनगरचं वैभव होता। या महालाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम प्रकारचा चुना आणि दगड वापरून म्हणजे स्थानिक मटेरियल वापरून ही वास्तू बांधलेली आहे। या ठिकाणी लाकडाचा आणि खिळ्यांचा देखील वापर केलेला दिसतो। त्यामुळे इथल्या वास्तूंमध्ये अशी रचना केली होती की हवा येताना ती तलावावरून गार होऊन येईल, फुलांचा सुगंध घेऊन येईल आणि आत येताना गवाक्ष पण अशी आहेत की बरोबर हवेतलं तापमान कमी होऊन आतमध्ये तुम्हाला छानपैकी गारवा तो त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल। या महालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हमामखाना। इथलं हे शाही स्नानगृह पाहिल्यानंतर तेव्हाच्या स्थापत्य कलेची उंची लक्षात येते। या ठिकाणी जो हमामखाना आहे त्यामध्ये तुम्हाला खापरी नळ आजही बघायला मिळतील, गार गरम पाण्याचे कुंड होते, शौचालय होतं आणि हमामखाना ही अतिशय प्रसन्न अशी जागा असायला हवी, उजेड यायला पाहिजे, हवेशीरपणा तिथे पाहिजे, त्यामुळे छताला गवाक्ष केलेले आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी स्त्रियांसाठीचा हमामखाना पण एक स्वतंत्र होता। आता महिलांना काही उघड्यावर स्नान करता येणार नाही, त्यामुळे त्यांना खास तळघरामध्ये तो हमामखाना तयार केलेला दिसतो। हे इतकं सगळं असलं तरी आता मात्र या महालाची मोठी पडझड झाली आहे। ना प्रशासनाला याची काळजी आहे, नाही नागरिकांना। अनावधानाने या वास्तूंकडे म्हणजे पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष झाल्यामुळे या वास्तूंना सध्या दुरावस्थेच्या गर्तेमध्ये या वास्तू अडकलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी पडझड झालेली पाहायला मिळते, परंतु या वास्तू म्हणजे भविष्यामध्ये आपल्या पिढीला ह्या माहिती देण्यासाठी, इतिहास माहिती पडण्यासाठी या वास्तूंचं जतन होणं गरजेचं आहे। त्यामुळे शेवटच्या घटका मोजत आजही उभा असणारा महाल जतन करायचा असेल तर लवकरात लवकर त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यायला हवी। पांडुरंग रायकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अहमदनगर।